नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जीकेचे प्रश्न पाहणार आहोत, जे मागील वर्षी विचारण्यात आलेले आहेत। सोबतच आपण संबंधित फॅक्ट्स देखील कव्हर करणार आहोत। व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, कच्ची फळे पिकवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? कशाचा उपयोग केला जातो तर इथिलीन। पर्याय क्रमांक बी इथिलीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीनचा वापर केला जातो आणि हा कायदेशीर देखील आहे। ठीक आहे, जर बेकायदेशीर विचारला तर बघा कॅल्शियम कार्बाइड। ठीक आहे, कॅल्शियम कार्बाइड उत्तर द्यायचं आहे। हे बघा कच्चे फळ पिकवण्यासाठी वापरला जातो कॅल्शियम कार्बाइड, परंतु हा इलिगल म्हणजेच बेकायदेशीर आहे। ठीक आहे, कायदेशीर काय तर इथिलीन। आता या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा, टॅनिन हे चहाच्या झाडामध्ये मुख्यतः आढळून येते। त्यानंतर निकोटीन आहे बघा, एक प्रश्न विचारला जातो, तंबाखूमध्ये कोणता घातक किंवा विषारी पदार्थ असतो तर निकोटीन हाच असतो। ठीक आहे, त्यानंतर क्लोरीन आपलं जे पिण्याचं पाणी असतं ते शुद्ध करण्यासाठी मोस्टली वापरला जातो बघा क्लोरीन। हा प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे क्लोरीन बाबत। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ओणम नावाचा सण जो आहे तो केरळ या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो। ठीक आहे, केरळ। आता केरळचे मुख्यमंत्री, गव्हर्नर आणि राजधानी पटकन कमेंट करायची आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये कोणी केली? कोणी केलेली आहे? आत्माराम पांडुरंग। ठीक आहे, आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना कधी केलेली आहे? 1867 मध्ये। वर्ष देखील विचारलेलं आहे बऱ्याच वेळेला पोलीस भरतीत। ठीक आहे, 31 मार्च 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे। कोणी केलेली आहे? आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे। आता या ठिकाणी बाळ गंगाधर टिळक आहेत ऑप्शनमध्ये, तर सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीची सुरुवात कोणी केली असा प्रश्न विचारला जातो, तर बाळ गंगाधर टिळक यांनी केलेली आहे। आता सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कधी केली तर 1893 मध्ये केली। ठीक आहे, 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव आणि 1894 मध्ये शिवजयंतीची सुरुवात बाळ गंगाधर टिळक यांनी केलेली आहे। त्यानंतर ऑप्शनमध्ये आहेत राजा राममोहन रॉय यांच्यावर प्रश्न विचारला जातो, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ठीक आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे राजा राममोहन रॉय यांनी। कधी केलेली आहे? 1828 मध्ये। ठीक आहे, 1828 मध्ये केलेली आहे। त्यानंतर आहेत बाळशास्त्री जांभेकर यांच्यावर एक प्रश्न विचारला तो मोस्टली, मराठी पत्रकारितेचे जनक कोण? तर बाळशास्त्री जांभेकर हे मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जातात। यांचा जन्मदिन महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। आता त्यांची जन्मतारीख मला कमेंट करून सांगायची। आपलं मूळ उत्तर आहे प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? मोस्ट IMP मोस्ट रिपीटेड प्रश्न। उत्तर असणार आहे स्वीकारण्यात आलेले 26 नोव्हेंबर 1949, म्हणूनच 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। ठीक आहे, आता स्वीकारण्यात आली 26 नोव्हेंबर 1949 मध्ये। अंमलात कधी आली असा देखील प्रश्न विचारला तो, तर 26 जानेवारी 1950 मध्ये घटना आपली आहे ती अंमलात आलेली आहे देशामध्ये। ठीक आहे, कधी? 26 जानेवारी 1950 पासून। स्वीकारली कधी संविधान सभेने? 26 नोव्हेंबर 1949। आता एक प्रश्न आणखी विचारला तो म्हणजे संविधान सभेची पहिली बैठक केव्हा पार पडली? तर बघा 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची पहिली बैठक पार पडली। 1 मे 1960 ला काय झालेलं आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे, सोबतच गुजरातची देखील स्थापना झालेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्य फूल जारूल किंवा मोठा बोंडारा किंवा तामण हे कोणत्या रंगाचे फूल आहे? आता या ठिकाणी नावं लक्षात ठेवा, पर्यायामध्ये या तिघांपैकी कोणतंही नाव येऊ शकतं। ठीक आहे, जारूल, मोठा बोंडारा किंवा तामण। तर हे फूल जे आहे ते आपलं राज्य फूल आहे आणि हे कोणत्या रंगाचं आहे असा प्रश्न विचारला गेलेला आहे, तर जांभळा। ठीक आहे, उत्तर द्यायचे जांभळ्या रंगाचं हे पुष्प असतं जे आपलं राज्य पुष्प आहे।
त्यानंतरचा प्रश्न, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती? कोणाच्या? तर या ठिकाणी नरेंद्र नाही मित्रांनो, रंगनाथ पठारे, ठीक आहे, रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपल्या मराठी भाषेला, ठीक आहे. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळालेला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर या ठिकाणी 3 ऑक्टोबर 2024, 3 ऑक्टोबर 2024 मध्ये आपली मायबोली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता मराठी सोबतच पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या 4 भाषांना देखील 3 ऑक्टोबर 2024ला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. म्हणजेच 3 ऑक्टोबर 2024ला एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. किती भाषांना? 5 भाषांना. आता या ठिकाणी भारतात एकूण किती भाषा आहेत ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे ते देखील आपल्याला माहीत पाहिजे. तर 11 भाषा आहेत ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. 11 भाषा कोणत्या ते आपल्याला माहीत असलं पाहिजे, कारण प्रश्न असा विचारला जाईल, खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे किंवा नाही, ठीक आहे. त्यामुळे 11 भाषा आपल्याला तोंडपाठ असल्या पाहिजे. कोणकोणत्या आहेत? तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया, मराठी, बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी, ठीक आहे. लिहून घ्यायचे आहेत, पाठ करायचे आहेत. या भाषा आहेत 11 ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता सर्वात आधी अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या भाषेला मिळालेला, तर हा प्रश्न विचारला जाईल. तर तमिळ या भाषेला उत्तर द्यायचे आहे. तमिळ या भाषेला सर्वात आधी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यानंतर दुसरा दर्जा मिळालेला आहे संस्कृत भाषेला, ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे बघा, रंगनाथ पठारे यांची समिती, यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या फळात मुबलक प्रमाणात विटॅमिन सी मिळते, ठीक आहे. याचं उत्तर असणार आहे आवळा. आवळा हे जे फळ आहे याच्यामध्ये मुबलक प्रमाणात विटॅमिन सी मिळते. ऑप्शनमध्ये केळी आहे बघा, केळीमध्ये मुबलक प्रमाणात विटॅमिन असते ते B6, ठीक आहे. बी कॉम्प्लेक्स गटातील B6, B6 सर्वात जास्त असते केळीमध्ये. आंब्यामध्ये बघा ए विटॅमिन जास्ती असते. पपईमध्ये देखील ए विटॅमिन जास्ती असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं आणि याच्या अभावामुळे रातांधळेपणा होतो, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, कोणता दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस? 5 जून. 5 जून हा जो दिवस आहे तो जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या ठिकाणी पर्याय 1 आहे बघा, 1 जुलै या दिवशी राष्ट्रीय डॉक्टर दिन व राष्ट्रीय चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच CA, ठीक आहे, हे 2 दिवस साजरे केले जातात भारतात. 17 ऑक्टोबरला बघा जागतिक गरिबी निर्मूलन दिन साजरा केला जातो. 10 मेला जागतिक मोठा दिन किंवा वर्ल्ड किंवा ग्लोबल बिग डे साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न, भारताला स्वतःचे संविधान असावे ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? कोणी मांडलेली आहे? M.N. रॉय म्हणजेच मानवेंद्रनाथ रॉय, ठीक आहे. M.N. रॉय यांनी भारताला स्वतःचे संविधान असावे अशी संकल्पना सर्वप्रथम मांडलेली आहे. ऑप्शनमध्ये डी सुब्बाराव आहेत बघा. तर डी सुब्बाराव हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. कधी? 2008 ते 13, ठीक आहे, या कालावधीसाठी होते. त्यानंतर B.N. राव यांच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे, संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण? तर बघा B.N. राव हे आपल्या संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारताची गानकोकिळा कोणास म्हटले जाते? कोणास म्हटले जाते? लता मंगेशकर यांना म्हटलं जातं भारताची गानकोकिळा. त्यानंतरचा प्रश्न, मराठीतील पहिला चित्रपट कोणता? कोणता आहे? राजा हरिश्चंद्र हा मराठीतील पहिला चित्रपट आहे आणि हाच भारतातील देखील पहिला चित्रपट आहे. भारतातील पहिला चित्रपट कोणता विचारला तर
राजा हरिश्चंद्र द्यायचा आहे उत्तर आपल्याला. 1913 मध्ये हा चित्रपट आलेला होता. कोणी तयार केला होता तर आपल्या महाराष्ट्रातील व्यक्तीने दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट होता. 1913 मध्ये आलेला. कोणता? राजा हरिश्चंद्र. हा मूकपट होता, म्हणजे फक्त चित्र दिसणार होतं, आवाज येणार नव्हता. अशा प्रकारचा हा चित्रपट होता, भारतातील पहिला चित्रपट. ठीक आहे. तर या ठिकाणी श्यामची आई आहे हा देखील एक चित्रपट आहे, जो आपले महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक कवी प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिग्दर्शित केला होता. ठीक आहे. हा जो चित्रपट आहे श्यामची आई, हा श्यामची आई या कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी कोणाची असा प्रश्न नेहमी विचारला जातो, तर साने गुरुजींनी लिहिलेली ही कादंबरी आहे श्यामची आई नावाची. ठीक आहे. पर्याय डी आहे बघा महत्त्वाचा पर्याय, आलम आरा. आता या ठिकाणी भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र, परंतु तो मूकपट होता. तर भारतातील पहिला बोलपट कोणता? तर बघा आलमआरा हा भारतातील पहिला बोलपट, म्हणजेच ज्यामध्ये चित्रही दिसणार होते आणि आवाजही ऐकू येणार होता. अशा प्रकारचा हा चित्रपट होता आलमआरा. कधी आला होता हा? 1931 मध्ये. 1931 मध्ये आलेला होता. अर्देशीर इराणी यांनी दिग्दर्शित केला होता. ठीक आहे. हा भारतातील पहिला बोलपट आहे. पहिला मूकपट विचारला तर राजा हरिश्चंद्र, पहिला बोलपट विचारला तर आलमआरा. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, मूलभूत हक्कांवर गदा आल्यास कोठे दाद मागता येते? कोठे मागता येते? सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय या ठिकाणी आपल्याला दाद मागता येते केव्हा? मूलभूत हक्कांवर गदा आल्यास. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारत व बांगलादेशामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत? कोणत्या? तर गंगा. पर्याय क्रमांक बी, गंगा या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत. हिलाच बांगलादेशात पद्मा नावानं ओळखलं जातं. ठीक आहे. पद्मा हा प्रश्न विचारलेला आहे. ओके. पोलीस भरतीमध्ये पद्मा नाव लक्षात ठेवायचं आहे. गंगा नदीसोबतच तिस्ता एक नावाची नदी आहे. तिस्ता. ठीक आहे. पिस्ता नाही, तिस्ता. तिस्ता या नावाची नदी आहे. हिच्या देखील पाणी वाटपाबाबत भारत आणि बांगलादेशमध्ये वाद आहे. ठीक आहे. आता गंगा नदीचा या ठिकाणी संदर्भ आहे, तर हिचा उगम नेहमी विचारला जातो. तर उत्तराखंड राज्यामधील गंगोत्री या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो. गंगा नदी कोणत्या दोन नद्यांच्या संगमाने तयार झालेली आहे? हा प्रश्न मोस्ट रिपीटेड आहे. तर भागीरथी व अलकनंदा. ठीक आहे. भागीरथी आणि अलकनंदा या दोन नद्यांच्या संगमाने गंगा ही नदी तयार झालेली आहे. आता या ठिकाणी कावेरी आहे बघा. कावेरीचा उगम विचारला जाऊ शकतो. तर कर्नाटक राज्यामधील ब्रह्मगिरी पर्वतरांगेत तळ कावेरी, ठीक आहे, या ठिकाणी उगम झालेला आहे. कुठे? कर्नाटक ब्रह्मगिरी पर्वतरांगेत. सतलज आहे बघा. सतलजचा उगम जर विचारला तर तिबेटमधील राक्षसताल सरोवरामध्ये या सतलज नदीचा उगम झालेला आहे. कोसी नदीवर एक मोस्ट रिपीटेड प्रश्न, बिहारचे दुःखाश्रू असे कोणत्या नदीस म्हटले जाते? कोसी नदीला म्हटलं जातं बिहारचे दुःखाश्रू. ठीक आहे. कोसी नदीला. हिचा उगम नेपाळमध्ये हिमालयात होतो. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता देश आजपर्यंत T20 विश्वचषक जिंकलेला नाही? कोणता आहे देश? दक्षिण आफ्रिका. दिलेल्या पर्यायांमध्ये दक्षिण आफ्रिका किंवा साऊथ आफ्रिका हा जो देश आहे तो आजपर्यंत T20 विश्वचषक जिंकलेला नाही. आता पर्यायामध्ये बघा वेस्ट इंडिज आहे. वेस्ट इंडिज या ठिकाणी 2012 व 2016. ठीक आहे. 2012 व 16 दोन वेळा T20 विश्वचषक जिंकलेली आहे. त्यानंतर इंग्लंड आहे बघा. इंग्लंड देखील दोन वेळा जिंकली आहे. कधी? तर 2010 व 2022. ठीक आहे. 2010, 2022 दोन वेळा इंग्लंड जिंकलेले आहे. पाकिस्तान जिंकलेला आहे बघा 2009 मध्ये. ठीक आहे. 2009 मध्ये एक वेळा पाकिस्तान जिंकलेला आहे T20 वर्ल्ड कप. आता आपला भारत किती वेळा जिंकलेला आहे? तर दोन वेळा. ठीक आहे. भारत देखील दोन वेळा जिंकलेला आहे. कधी? पहिला 2007 मध्ये. ठीक आहे. पहिला 2007 मध्ये MS धोनीच्या नेतृत्वात.
त्यानंतर दुसरा 2024मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात. आता याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, T20 विश्वचषकाची सुरुवात केव्हा झाली? पहिला विश्वचषक केव्हा खेळवण्यात आला? 2007मध्ये खेळवण्यात आला. 2007मध्ये सुरुवात झाली आणि 2007ची पहिलीच आवृत्ती आपल्या भारताने जिंकली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात. ठीक आहे. दुसऱ्यांदा आता 2024मध्ये जिंकलोय रोहित शर्माच्या नेतृत्वात. ओके. त्यानंतर प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? महत्त्वाचा प्रश्न. उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए 1935. ठीक आहे. 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. कोणत्या कायद्याने झालेली आहे हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. तर बघा RBI अधिनियम 1934. RBI अधिनियम 1934 नुसार रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली 1 एप्रिल 1935ला. ठीक आहे. आता हिचं राष्ट्रीयकरण केव्हा झालं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा 1 जानेवारी 1949ला आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. मुख्यालय सध्या मुंबईमध्ये आहे. ठीक आहे. पूर्वी कुठे होतं? जेव्हा स्थापना झाली तेव्हा कोलकाता या ठिकाणी होतं. पहिले गव्हर्नर विचारले जातात तर सर ऑसबॉर्न स्मिथ. ठीक आहे. पहिले गव्हर्नर आहेत सर ऑसबॉर्न स्मिथ. पण जर पहिले भारतीय गव्हर्नर विचारलं तर CD देशमुख. ठीक आहे. पहिले गव्हर्नर सर ऑसबॉर्न स्मिथ, पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख. सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? संजय मल्होत्रा 26वे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. याच्या आधी कोण होते? कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, NRC म्हणजेच उत्तर आहे बघा नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन म्हणजेच NRC. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण 16 प्रश्न या ठिकाणी तुमचे कव्हर केलेले आहेत. परंतु या 16 प्रश्नांमधून आपण तुमचे 50 ते 60 प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत, जे येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. आपण ही जी सिरीज चालवतो या सिरीजमधून तुम्हाला 80 ते 90% प्रश्न परीक्षेत पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपले दररोजचे व्हिडिओ पाहायचे आहेत. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवायचे आहेत. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.